नमस्कार. इयत्ता 11वी विज्ञान शाखेतील विद्यार्थिनी मी सृष्टी कापसे आपल्यासमोर विषय मांडते आत्मनिर्भर भारत. आत्मनिर्भर भारत ज्यात वोकल फॉर लोकल, मेक इन इंडिया, सेल्फ डिपेंड डेव्हलपमेंट या सर्व मुद्द्यांचा समावेश होतो. आपला भारत देश हा प्राचीन काळापासून संस्कृती, ज्ञान आणि विविध संशोधनामध्ये समृद्ध आहे. आजच्या आधुनिक काळात टिकून राहण्यासाठी, स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी आपल्याला आत्मनिर्भर बनणे अत्यंत आवश्यक आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी प्रवृत्त केले आहे. माझे नाव नंदिनी शिवानी बोलले. लोकल फॉर लोकल म्हणजे स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देणे. भारतात तयार होणाऱ्या वस्तूंना जागतिक दर्जा मिळावा, उत्पादनांना पसंती द्यावी असा या घोषवाक्याचा उद्देश होतो. मेक इन इंडिया या उपक्रमाद्वारे भारतातच वाढवून रोजगार निर्मिती करणे आणि उत्पादन क्षेत्रात जागतिक स्तरावर अग्रणी बनवणे हा उद्देश होतो. यामुळे उद्योजकांना नवीन चालना मिळाली आहे. मी इयत्ता 11वी विज्ञान शाखेतील विद्यार्थी पूनम कोळेकर. आत्मनिर्भर भारत हा केवळ घोषवाक्य नसून तर राष्ट्रनिर्मितीचा संकल्प आहे. प्रत्येक भारतीयाने वोकल फॉर लोकलचा अवलंब करून देशात तयार होणाऱ्या उत्पादनांचा वापर करून भारताला स्वावलंबी बनवण्यात हातभार लावावा. आत्मनिर्भर भारत हेच 21व्या शतकातील नवे, सक्षम आणि जागतिक भारताचे स्वप्न आहे. धन्यवाद.